बुलेटिनमध्ये स्वागत. तुमची मुलगी अंडरवेट आहे का? मात्र काळजी करू नका, कारण पुण्यातील शिवन्या या चिमुरडीने एक रेकॉर्ड केलाय. शिवन्याचा जन्म 24व्या आठवड्यात म्हणजे 6व्या महिन्यात झाला होता. तेव्हा शिवन्याचं वजन दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी होतं. अवघ्या 400 ग्रॅम वजनाच्या शिवन्याला तब्बल 93 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. आता शिवन्या नॉर्मल असल्यानं पवार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पवार कुटुंबात उत्साह पाहायला मिळतोय. मात्र या चिमुरडीनं मोठ्या संकटावर मात केली आहे. शिवन्या जन्माच्या वेळी अंडरवेट होती. कमी वजनामुळे शिवन्याला अतिदक्षता विभागात ठेवावं लागलेलं होतं. शिवन्या 6व्या महिन्यात जन्मली. त्यावेळी तिचं वजन 400 ग्रॅम इतकं होतं. तिचं वजन दुधाच्या पिशवीपेक्षाही कमी होतं. आतापर्यंतची भारतात अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये वय आणि वजन दोन्ही बाबतीत शिवन्या सर्वात लहान ठरली. अशा बाळांमध्ये जगण्याचा दर 0.5% इतका कमी आहे. गर्भधारणेच्या सामान्य 37 ते 40 आठवड्यांनंतर जन्मलेल्या बाळांचं वजन किमान 2500 ग्रॅम इतकं असतं. प्री मॅच्युअर डिलिव्हरीमुळे अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसल्यानं शिवन्याला वाचवण्याचं मोठं आव्हान डॉक्टरांसमोर निर्माण झालेलं होतं. बेबीचे हार्टबीट्स थोडे लोअर साईडला जात असल्यामुळे सरांनी बेबीला ऑक्सिजन देण्यासाठी ट्यूब टाकली. डॉक्टर पंकज बोरा सरांनी ट्यूब टाकून अंबलिकल कॉर्डमधनं काही लाईफ सेव्हिंग इंजेक्शन्स दिले. बाय दॅट टाईम सूर्या हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्समधले डॉक्टर्सही तिथे हजर होते आणि मग आम्ही ॲम्ब्युलन्सने बेबीला शिफ्ट केलं. सध्याला बाळ खूप छान ग्रो केलेलं आहे. बाळाचे माइलस्टोन्स खूप छान डेव्हलप्ड आहेत. 23 ऑगस्ट रोजी शिवन्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी तिचं वजन 2130 ग्रॅम इतकं होतं. आता शिवन्या निरोगी नवजात मुलांसारखीच सामान्य आहे. जन्माच्या 7 महिन्यांनंतर तिचं वजन 4.5 किलो इतकं झालंय. एक कोणतरी व्यक्ती आम्ही तिला म्हणजे ऑब्झर्वेशनमध्ये बसतच होतो की तिला कधीच आम्ही असं म्हणजे झोपून गेलो असं सोडलं नाही. आणि चॅलेंज बरेच होते. दर 2 तासांनी तिला फीड करणे आणि ते पण सिरिंजने फीड करत होतो आम्ही तिला. जे काही ॲप्टा मिल वगैरे मिल्क होतं ते सिरिंजने फीड करत होतो. जेव्हा ती NICUमध्ये ॲडमिट होती तेव्हा डॉक्टरांना म्हणजे तिचे ऑर्गन्स ग्रो करण्यामध्ये किंवा तिची अजून 9व्या महिन्यापर्यंत जशी बाळाची वाढ होते तशी वाढ करण्यामध्ये त्यांची चांगलीच कसरत झाली असेल तरीसुद्धा ऑर्गन्स सगळे डेव्हलप होते. म्हणून बऱ्यापैकी तिचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता त्यांच्या ट्रीटमेंटला. तिच्याकडे बघून आधीच्या सगळ्या जे काही त्रास सहन केला, धावपळ झाली आमची, बरंच काही गोष्टींना फेस केलं. सो त्या सगळ्यांचा विसर पडतो आता. चोवीसाव्या आठवड्यात जन्मलेली शिवन्या ही भारतातली अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये सर्वात लहान बाळ ठरली. आणि तिची वाढ पाहता प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत जगणाऱ्या शिवन्यानं हा अनोखा विक्रम तिच्या नावे केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.